हॅलो, मी आज बनवणार आहे कच्ची दाबेली। त्यासाठी ते बटाटे उकडायला ठेवलेत। 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरला। आणि इथे मसाला बनवते कच्च्या दाबेलीचा। त्यासाठी ते खडा मसाला घेतलाय, काळी विलायची, लवंगा, स्टार फूल, दालचिनी, धने आणि बडीशेप। हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय। भाजल्यावरच याचा फ्लेवर छान येतो, त्यामुळे कच्चं आपल्याला हे बारीक करून नाही घ्यायचं, थोडंसं भाजून घ्यायचं आणि इथं बारीक करून घ्यायचंय मिक्सरला। खूप सोपी आहे, ह्या पद्धतीने एकदा करून बघा। त्यानंतर इथे बटाट्याची साल काढून इथे मॅश करून घेते। बाहेरची हातगाडीवरची खाण्यापेक्षा घरी केलेली कधी पण चांगली, कारण तिथे स्वच्छता नसती। त्याच्यामुळे आपण सगळं जर प्रमाणात सगळ्या वस्तू टाकल्या तर आपली पण तशीच होते, जशी बाहेर आपल्याला मिळते तशीच। ते तेल टाकून घेते। त्याच्यामध्ये मी हळद टाकली, मसाला टाकायचा आहे, कुठलाही टाका तुम्ही, गरम मसाला टाकू शकता किंवा लाल मिरची पावडर। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, तेलामध्येच मीठ टाकायचं म्हणजे सगळीकडे लागतं मीठ। त्यामध्ये बटाटा मॅश केलेला, बाजूला रील पण चालू होतं। इथे तो बारीक केलेला खडा मसाल्याची पावडर ती टाकली आहे, ह्याच्यामुळेच फ्लेवर छान येतो। आणि बारीक चिरून कोथिंबीर। त्याच्यानंतर कच्चा कांदा, शेंगदाणे भाजून साल काढून असे अर्ध्या भागामध्ये दाणे केलेले आहेत। त्याच्यामध्ये डाळिंब टाकले, डाळिंबाचे दाणे। आता हे सगळं मिक्स करून थोडंसं पाणी टाकले मी। थोडे मिश्रण ड्राय नाही पाहिजे, आपल्याला ओलं पाहिजे, त्याच्यामुळे थोडंच पाणी टाकायचं, 4-5 चमचे। मी अजून थोडं डाळिंब टाकलंय त्याच्यात। आता हे असंच ठेवून द्यायचं आणि पाव आपल्याला गरम करून घ्यायचे तव्यावरती। शेव आणलेली आहे आणि पावाच्या लाद्या ते मी पाव काढून घेते। शेव पण काढून घेतली। आता मी तवा गरम करायला ठेवून त्याच्यावर पाव ठेवलेले आहेत। पाव एवढे मऊ असतात, ते असं हाताने तोडायला गेले की डायरेक्ट तुकडे होतात, एवढे मऊ असतात ते। त्यामुळे मी आधी गरम करून घेतले। त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकले जे आपण बनवलेलं होतं ते, आणि तुपावरती छान कडक असं भाजून घ्यायचं। खूप छान झाली होती, जशी आपल्याला बाहेर मिळते हातगाडीवरती, सेम तशीच टेस्ट होती। एकदा करून बघा ह्या पद्धतीने। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
आता हे शेवमध्ये डिप करायचं आहे, पण खूप हात भाजत होता कारण तुपामुळे हे गरम आहे आणि त्याच्यामुळे हात भाजत होता. झाली आपली कच्ची दाबेली तयार. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.